नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई भाजपकडून महापालिका निवडणूक समितीची घोषणा. अमित साठम यांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा. राहुल कलाटेंच्या भाजपच्या प्रवेशाच्या चर्चा. भाजपमध्ये धुसफूस. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवार घेऊ नये. इच्छुक उमेदवारांचा भाजपला इशारा. वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या होणार सभा. ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ मैदानात. लवकरच योगी आदित्यनाथ यांच्या सभांच्या तारखा निश्चित होणार. राजकीय पक्षांनी निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांचं आभार. भाजप शिवसेनेची दुसरी बैठक 21 डिसेंबरला होणार. दुसऱ्या बैठकीत प्रत्यक्षात जागा वाटपावर चर्चा होणार. पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हव्या आहेत 30 जागा. इच्छुकांच्या मुलाखतीसाठी मनसेची समिती. आजपासून मनसे घेणार इच्छुकांच्या मुलाखती. अजित पवारांकडून इच्छुकांच्या लवकरच मुलाखती. पुणे महापालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 600हून अधिक अर्ज. ठाकरे सेनेचा फायदा होत नसल्याने काँग्रेसने साथ सोडली. काँग्रेसच्या मतांवर ठाकरे सेना निवडून येत होती. श्रीकांत शिंदेंची टीका. अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. ही नियुक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृतपणे केली जाहीर. ठाण्यात शिवसेना भाजपची युती नको. भाजपच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा सूर. नागपूर महापालिका निवडणुकीत युतीबाबतचा संभ्रम. अद्यापही भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या बैठका नाही. नागपूर शिवसेनेकडून 50-60 जागांची भाजपकडे मागणी. गडचिरोली आणि आर मोरी नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात. 4 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात. नागरिकांकडून निकालाचे अंदाज बांधणे सुरू. मुंबईत भाजप आणि शिवसेनेत 150 जागांवर एकमत. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार. मुंबईत महायुती 150हून अधिक जागा जिंकेल. पुढील 2-4 दिवसात उर्वरित जागांबद्दल निर्णय होईल. अमित साठम यांचं वक्तव्य. सचिन अहिर यांनी दोन्ही राष्ट्रवादीवर प्रतिक्रिया. अजित पवार शरद पवारांसोबत एकत्र लढण्यास इच्छुक, मात्र शरद पवार इच्छुक नसल्याची माहिती. ठाकरे बंधूंसोबत जागेसंदर्भात चर्चा सुरू. पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून महायुतीच्या 7 जागांची मागणी. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी मागणी मान्य न केल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पीआरपीचा इशारा. वाशिममध्ये आगामी निवडणुकीसाठी प्रभागनीय मतदान केंद्रांची अनधिकृत यादी जाहीर. प्रत्येक प्रभागात 2 ते 6 मतदान केंद्र निश्चित. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा संशय. उमेदवार मंगल कल्याण मगरेंच्या घरासमोर जादूटोणा. घरासमोर लिंबू नारळ ठेवल्यानं खळबळ. नांदेडमध्ये मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ताकद. समविचारी पक्षांशी आघाडीसाठी तयारी असल्याचे संकेत. रेणापूर नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस. भाजपकडून मतदारांच्या गाठीभेटी आणि कॉर्नर बैठकांना वेग. भाजपचा झेंडा फडकणार. उमेदवारांचा आत्मविश्वास. वरळी विधानसभा मतदारसंघात जागा वाटपाची चुरस. स्थानिक आरक्षणामुळे पत्नी भाऊ मुलीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न. मनसेकडूनही वरळीतील काही जागांवर दावा. ठाकरेंची शिवसेना मनधरणीच्या भूमिकेत. सोलापुरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत कम्युनिस्ट पक्षाकडून जोरदार तयारी. मवियाकडे माकपची 20 जागांची मागणी. यावेळी अनेक नेत्यांनी स्वइच्छेने निवडणूक निधी पक्षाकडे सुपूर्द केला आहे. पेणमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस बंदोबस्त नाही. आम्ही पेणकर आघाडीचा आक्षेप. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करा. आम्ही पेणकर आघाडीची मागणी. राजेश नाईकांवर नवी जबाबदारी. सांगलीच्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड. पुण्यात भाजपचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पहिला धक्का. माजी नगरसेवक किशोर धनकवडे करणार भाजपात प्रवेश. उद्या मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. माणिकराव कोकाटेंना डिस्चार्ज कधी मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात. डॉक्टरांसोबत पोलिसांची चौकशी सुरू. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकाळी कोकाटेंवर अँजिओग्राफीची शक्यता. माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार. नाशिक पोलीस काल रात्री उशिरापर्यंत वांद्रे पोलीस ठाण्यात. कोकाटेंच्या उपचारानंतर नाशिक पोलीस डॉक्टरांसोबत चर्चा करणार. कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम. सदनिका घोटाळा प्रकरणी कोकाटेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून विजय कोकाटेंचा शोध सुरू. विजय कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी.
पालकमंत्री शंभूराज देसाईंचा फलटण येथील सभेत विरोधकांना इशारा अंगावर आला तर त्याच्या 10 पट पावलं पुढे जाण्याची आमची ताकद असा इशारा यावेळी भाषणात त्यांनी केला आहे. कल्याणमध्ये काँग्रेस मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या हस्ते केला पक्षप्रवेश. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत 2 दिवसीय विशेष दौरा. राज ठाकरे शनिवार आणि रविवार पूर्व उपनगर पश्चिम उपनगराचा दौरा करणार. अमरावती महानगरपालिकेत ठाकरेंची सेना आणि मनसेची युतीची शक्यता. मनसेचे विदर्भ प्रमुख राजू उंबरकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेना भवनाला भेट. सोलापूरमध्ये भाजप आणि शिवसेनेचे महायुतीसाठी पावलं. कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत भाजपच्या शहराध्यक्ष आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांनी उमेदवारांबाबत केली चर्चा. पुण्यातील चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी. बैठकीला आमदारांसह शहर निवडणूक प्रमुख उपस्थित. लवकरच देशाचा पंतप्रधान हा मराठी माणूस होईल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान. मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला. कोकाटेंचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे. पार्थ पवारांची अज्ञात व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दाखल. काही समाजकंटकांनी बनावट स्वाक्षरीसह बनावट पत्रे प्रसारित केल्याचा आरोप. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची बीएमसी संदर्भात अंतिम बैठक पार. येत्या 2 दिवसात दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची बैठक होणार. पुढच्या आठवड्यात युतीची घोषणा होणार. भाजपमधील स्त्रीशक्ती दिवसेंदिवस अधिक बळकट. महिला भाजपमध्ये विश्वासाने येत आहेत. स्त्रीशक्तीच्या बळावरच नवभारत घडतोय. भाजप आमदार चित्रा वाघ यांचं वक्तव्य. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास पूर्ण. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणारच. फडणवीसांकडून विश्वास. माझ्या बहिणींचा विचार करून लाडकी बहीण योजना आणली. काही झालं तरी ही योजना बंद होणार नाही. मैं जब कमिटमेंट करता हूं तो अपने आप की भी नहीं सुनता. फिल्मी स्टाईलमध्ये एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ॲक्शन मोडवर. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेकडून मिशन महापालिका मेळावा. शिवसेनेचे इच्छुक उमेदवार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेळावा. ड्रग्ज प्रकरणाशी शिंदेंचा संबंध नाही. मंत्री शंभूराज देसाईंनी फेटाळले अंधारेंचे आरोप. अंधारेंनी आरोप मागे घेतले नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा. प्रज्ञा सातव यांनी हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस संपवली. स्वार्थासाठी प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश. काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप. महसूल विभागाच्या तांत्रिक सक्षमीकरणाबाबत मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठकात. तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडता कामा नये. बैठकीत बावनकुळे स्पष्ट सूचना. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस अडचणीत. काँग्रेसचा विधान परिषदेतीलही विरोधी पक्षनेतेपदाचा दावा धोक्यात. ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. 6 विधानसभा क्षेत्रातला फॉर्म्युला ठरलाय. दहिसरमधील 8 ते 10 वॉर्ड मनसेच्या वाट्याला तर वॉर्ड क्रमांक 1, 6, 7 ठाकरेंच्या शिवसेनेकडे सूत्रांची माहिती. भाजपने पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचलंय. मुंबई असो की महाराष्ट्र, ब्रँड फक्त छत्रपती शिवाजी महाराज. भाजपने एक्सपोस्टवरून ठाकरेंना डिवचलंय. मुंबई विमानतळावर प्रवासी संख्येचा विक्रम. एका दिवसात 1,76,00,000 जणांनी केलाय प्रवास. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित. मूर्ती संवर्धनाबाबत अहवाल मंजुरीसाठी सादर. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर. हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. पुणे बोग फेस्टिवलचं आयोजन. मंत्री उदय सामंत आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी लावली हजेरी. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभाचं 17 जानेवारी 2026 ला आयोजन आहे. कावसजी जहागीर दीक्षांत सभागृह, फोर्ट येथे आयोजन. पतंजलीच्या तुपानंतर आता लाल तिखटही खराब. मिरची पावडरमध्ये सापडली घातक कीटकनाशक. केंद्रांची लोकसभेत माहिती. सिडकोचा टेंडर घोटाळा प्रकरण. सिडको प्रशासन माहिती लपवण्याच्या तयारीत. कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियम तोडले. मध्य रेल्वेने 27.51 लाख विना तिकीट प्रवाशांना पकडून केली आहे दंड वसुली. विना तिकीट प्रवाशांकडून 165 कोटीचा दंड वसूल. मेळघाटला आठवडाभरात बालरोग प्रसूती तज्ज्ञ द्या. उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. मालेगावमधील मुलीवर अत्याचार हत्या प्रकरण. येत्या 22 डिसेंबरला आरोपी खटला सिद्ध करणार. तर डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार हत्या प्रकरण. तर ॲडव्होकेट निकम यांची माहिती. पुण्यात बाणेर बालेवाडी भागात निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण केल्यानंतर 15 दिवसातच रस्त्यावरील खडी हातात.
सोलापूर सर्किट बेंचच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. खंडपीठ निर्मितीचा मार्ग मोकळा झाला तर वकिलांसह पक्षकारांनाही स्वागत केले. छत्रपती संभाजीनगरच्या ओव्हर गावात सरपंच हत्या प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक अंत्यविधी न करता ग्रामस्थांचा रास्ता रोको, 3 आरोपी अटकेत, उर्वरित 8 आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी. पालघरमध्ये आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत रँगिंग, तर झोपेत असतानाच डोकं आणि भुवयांचे केस कापलेत. संतप्त पालकांकडून कारवाईची मागणी. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. बेशिस्त पुणेकरांना परदेशी नागरिकांची शिकवण. वॉकिंग स्ट्रीटवरून जाणाऱ्या बेशिस्त दुचाकी चालकांना परदेशी नागरिकांनी रोखून धरले तर मूळ रस्त्यावरून जाण्यास भाग पडले. परदेशी नागरिकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बुलढाण्यात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य सेवेचे 313 आदिवासी भागातील आरोग्य केंद्र, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा अभाव, तर आरोग्य केंद्र 200 पायांच्याच भरोसे. अकोल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजनेचा निधी वळता. शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्व वातावरण. परभणीच्या फुकट गावात शिवरस्ता अतिक्रमणामुळे बंद, यामुळे ऊस वाहतूक ठप्प. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान. रस्ता मोकळा करण्याची शेतकऱ्यांची तहसीलदाराकडे मागणी. धाराशिवमध्ये रस्त्यांच्या कामासाठी 3 तरुणांचं आमरण उपोषण. 3 वर्षांपासून रखडल्याने तरुणांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. संबंधित कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाईची मागणी. वाशिममध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेत धान्य कोट्याची कमतरता. नव्याने शिधावाटप पत्रिका मिळाल्याने धारकांना थेट फटका. मार्गशीर्ष महिन्यात रत्नागिरीच्या फुल बाजारामध्ये मोठी आर्थिक उलाढाल. बाजारात फुलं आणि फळांची मागणी वाढली आहे. बीडच्या आष्टीतील महेश सहकारी कडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला परवानगी मिळाली आहे. कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केलेल्या आमदार भीमराव धोंडे यांचा शेतकऱ्यांकडून सत्कार. गडचिरोलीत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडकडून कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेची सुरुवात. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांच्या हस्ते संस्थेचं उद्घाटन. ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार. पुढील सुनावणी 14 जानेवारीला. तपोवनात वृक्षातील 15 जानेवारीपर्यंत स्थगिती. पुण्यात पीएमपीएलच्या ताफ्यात 25 डबल डेकर बसची भर. शहरातील विविध भागांमध्ये यशस्वीरित्या चाचणी. एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान बस दाखल होणार. नागपुरात सीताबर्डी लोकमत चौक आणि पंचशील चौक परिसरात भिक्षेकरी पकड मोहीम. तर मोहिमेदरम्यान 4 बालकांसह एकूण 15 भिक्षेकरी यांना ताब्यात घेतलंय. मास्टर आर्ट कॉम्पिटिशन चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतील सार्थक कोतापकर देशात प्रथम. सार्थकने शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं चित्र साकारलंय. वनराई बंधाऱ्यातून कृषी समृद्धीकडे वाटचाल. वनांनी व्यापलेले गडचिरोली सिंचन प्रकल्पाच्या उभारणीस वन कायद्यांचा अडसर. जंगलातून वाहत येणाऱ्या ओढ्यांवर वनराई बंधारे बांधण्यास प्राधान्य. वेळ अमावस्या सणासाठी पंढरपूर बाजार फुललंय. शेतीपूजेसाठी मातीचे डेरे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध. शेतीपूजेसाठी आवश्यक सामानासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करतील. धाराशिवमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ. हमीभाव केंद्र उशिरा सुरू झाल्याने शेतकरी नाराज. शेतकऱ्यांची खासगी व्यापाराला सोयाबीन विक्री. शेतकरी हमीभाव केंद्राकडे. शेतकऱ्यांची संख्या कमी. जळगावच्या यावल चोपडा रावेर परिसरात केळी बागांना थंडीचा जोरदार फटका. थंडीमुळे पीक खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत. परभणीत ऊस दराबाबतची बैठक निष्फळ. ऊस उत्पादक संघर्ष समिती आणि जिल्हास्तरीय समितीचं एकमत नाही. संघर्ष समितीचा तीव्र आंदोलनाचा निर्धार. भारत ओमानमध्ये मुक्त व्यापार करार. पंतप्रधान मोदी यांनी सुलतान हैतम बिन तारिक यांच्याबरोबर चर्चा करून दोन्ही देशांमधील संबंध अधिक घट्ट करण्यावर भर दिलाय. सर्वात मोठ्या सेक्स स्कॅन्डलचे बिंग फुटणार. एप्स्टीन फाईल्स आज उघडणार. पॉवरफुल नेत्यांची नावं. 95,000 फोटो समोर येणार. बँक रेकॉर्ड अमेरिकी संसदेत सादर होणार. त्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.